सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्या लग्नाचा फोटो पहिल्यांदाच समोर आला असून सेलिब्रिटीही करतायत कौतुक. आपल्या आवडत्या कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल गोष्टी जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडतं. अभिनेत्री सुप्रिया पाठारे या देखील अनेक वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम करून त्यांनी लोकप्रियता मिळवलेली आहे. विनोदी भूमिका असो, गंभीर अथवा खलनायकी बाज असलेल्या भूमिका सुप्रिया पाठारे यांनी त्यांच्या अभिनयाने सुंदर वठवलेल्या पाहायला मिळतात. सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहिरने ठाण्यात हॉटेल व्यवसाय सुरू केलेला आहे. या व्यवसायाला सुप्रिया पाठारे यांचाही जमेल तसा हातभार असतो. वेळप्रसंगी त्यांनी हॉटेलची जबाबदारी देखील सांभाळलेली पाहायला मिळते. बालपण अतिशय कष्टात गेलेल्या सुप्रिया पाठारे यांनी आर्थिक घडी बसवत संसाराची गाडी सुरळीत चालवली. त्यात त्यांचा नवरा मिनेश पाठारे यांचीही साथ मिळाली. सुप्रिया पाठारे यांच्या नवऱ्याचे फोटो क्वचितच सोशल मीडियावर दिसतात. मात्र आता एक आगामी प्रोजेक्ट निमित्ताने त्यांनी त्यांच्या लग्नातला खास फोटो प्रथमच चाहत्यांसमोर शेअर केलेला दिसतोय. त्यांच्या लग्नातला हा फोटो पाहून अनेकांनी कौतुक केलेलं आहे. लग्नातला हा फोटो शेअर करण्यामागे एक खास कारण आहे. पाहिले न मी तुला हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्ताने सुप्रिया पाठारे यांनी हा फोटो शेअर करताना पूर्णिमा तळवळकर आणि सई कल्याणकर यांना टॅग केलेलं आहे. लग्नाच्या फोटोची आठवण सांगताना त्या म्हणतात, लग्नातले क्षण, लग्नानंतरचे सुरुवातीचे क्षण किती गोड असतात नाही. ते सगळे क्षण आपण कॅमेऱ्यात कैद करून ठेवतो पुढे जाऊन पुन्हा पुन्हा बघण्यासाठी. पण इतक्या वर्षांच्या सहवासात, संसाराच्या सहजीवनात, काळाच्या जबाबदाऱ्यांच्या ओघात प्रेमाचे संसाराच्या सुरुवातीचे क्षण बघणं राहूनच जातं. एक फोटो सगळ्या आठवणी पुन्हा जिवंत करून टाकतो. पोटात पुन्हा तोच गोळा येतो. प्रेमाची फुलपाखरं अवतीभोवती घिरट्या घालू लागतात. बॅकग्राऊंडला पहिला नशा खुमारचा पिंकू ऐकू येतो आणि ओठावर इतकंच येतं, पाहिले न मी तुला. माझ्यासोबत तुम्हीही तुमचा पाहिले न मी तुला मुमेंट जगा. सुमुख चित्र अनामिका प्रस्तुत 2 अंक नाटक पाहिले न मी तुला लवकरच रंगभूमीवर. धुणे भांड्याची कामं करून शिक्षण आणि पहिल्या नाटकाची कमाई. स्ट्रगल सांगताना सुप्रिया पाठारे भाऊक. विनोदी भूमिकांसोबत गंभीर भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये काम करत सुप्रिया यांनी स्वतःची एक वेगळी ओळख इंडस्ट्रीत तयार केलेली आहे. पण यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी सुप्रिया यांनी खूप स्ट्रगल केला आहे. त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगताना सुप्रिया भाऊक झाल्या. त्या म्हणाल्या, माझं बालपण खूप कष्टाचं होतं. मी जन्माला आले तेव्हा खूप श्रीमंत कुटुंबात जन्माला आले होते. माझ्या आजोबांचा कारखाना होता. माझी आजी त्यावेळी नऊवारी नेसून डरबी खेळायची. पण नंतर काही गोष्टी घडल्या आणि आम्ही गरीब झालो. सगळं ऐश्वर्य गेलं आणि खूप हालाकीची परिस्थिती आली. मी शाळेत होते तेव्हा आमच्या शाळेत पद्धत होती की प्रत्येक शिक्षिकेने 2-3 मुलांना दत्तक घ्यायचं, म्हणजे त्यांच्या शिक्षणाचा खर्च त्यांनी करायचा. मला माझ्या मुख्याध्यापकांनी दत्तक घेतलं होतं. माझी आई कधीच शिकू शकली नाही, त्यामुळे तिने आम्हाला शिकायला प्रोत्साहन दिलं. तिने तिचा संसार उत्तम पेलला. लोक गरिबीतून श्रीमंतीकडे जातात ना, त्याचा त्रास होत नाही. पण श्रीमंतीतून गरिबीत येतात तेव्हा मात्र खूप त्रास होतो. आमच्या बाबांचं सगळं ऐश्वर्य गेल्यानंतर आईने कंबर कसून काम केलं. माझी आई 18 घरची मालिशची कामं करायची. गरोदर बायकांना मालिश करतात ते काम ती करायची. आणि अजून 18-20 घरची धुणे भांड्यांची कामं करायची. मी मोठी असल्यामुळे आईला या कामांमध्ये मदत करायची. कारण माझी दोन्ही भावंडं खूप लहान होती. त्यावेळी कडक पाव मिळायचे, तर आई 2 कडक पाव आणायची आणि आम्ही 4 जण वाटून खायचो. जेव्हा आमची परिस्थिती सुधारली तेव्हा तिने आमचे खाण्याचे कधी हाल होऊ दिले नाही. पण कपड्यांची हौस कधी आमची ती पुरू शकली नाही. मला कधीच या क्षेत्रात काम करायचं नव्हतं. मला इन्स्पेक्टर वगैरे व्हायचं होतं. पण परिस्थितीमुळे शिक्षण बारगळलं. 9वीपासून मी अभिनय क्षेत्रात काम करू लागले. हा स्ट्रगल पुढे सांगताना त्या म्हणतात, मी 10वीत असताना मला टायफॉईड आणि डबल न्यूमोनिया झाला. त्यावेळी माझे बोर्डाचे पेपर्स होते. माझ्या शाळेतल्या मैत्रिणीने मला मदत केली. मला दिसत नसताना मी पेपर कसे तरी लिहिले. त्यावेळी मला 47% मार्क मिळाले आणि मी पास झाले. तेव्हा माझ्या मैत्रिणीच्या आईने मला 100 रुपये बक्षीस दिलं होते. पण नृत्य शिकण्यासाठी सुप्रिया यांनी मैत्रिणीकडे भांडी घासायचं काम केलं होतं आणि त्या पैशातून त्या डान्स क्लासला जात असल्याची आठवण मुलाखतीत सांगितली. तर नाटकाच्या प्रवासाविषयी सांगताना सुप्रिया म्हणतात, मी पहिलं नाटक केलं तेव्हा मला 150 रुपये मिळाले. ते बघून मी खूप खुश झाले होते. आईला मात्र नाटकात काम करणं फारसं आवडायचं नाही. पण माझ्या बाबांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळेच माझा हा प्रवास सुरू झाला. सुप्रिया पाठारे यांचा जन्म 8 एप्रिल 1972 रोजी मुंबईतील स्टँडहर्ट्स रोड येथील उमरखाडी येथे झालेला आहे. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. त्यांचा मुलगा अमेरिकेतून शिक्षण पूर्ण करून आणि ठाण्यामध्ये त्याने हॉटेल व्यवसाय सुरू केलेला आहे.
प्रियाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.